आजचा पहिला आणि 351 प्रश्न आहे. अमरावती येथे शिवाजी शिक्षण संस्था श्रद्धानंद छात्रालयाची स्थापना कोणी केली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, डॉक्टर पंजाबराव देशमुख. 352 प्रश्न. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली? स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 या वर्षी केली होती. 353 प्रश्न. कोल्हापुरात इसवी सन 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, राजर्षी शाहू महाराज. 354 प्रश्न. लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कुठे केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कॅनडा, अमेरिका येथे. 355 प्रश्न. रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या कारणामुळे केला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेधार्थ. 356 प्रश्न. 1828 साली रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली टिंबटिंबा समाजाने ब्रिटिशाविरुद्ध विरोधी उठाव केला. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कोडी. 357 प्रश्न. दक्षिण भारतातील वायकॉम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, मंत्रिप्रवेश. 358 प्रश्न. बंगालमध्ये द मोमेडन सोसायटी या संस्थेची स्थापना कोणी केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अब्दुल लतीफ. 359 प्रश्न. हरिजन सेवक संघ कोणी सुरू केला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महात्मा गांधी. 360 प्रश्न. महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणती नावाने ओळखली जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बॉम्बे असोसिएशन. 361 प्रश्न. टिंबटिंब यांनी मुंबई येथे इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस इंटक या कामगार संघटनेची स्थापना केली. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सरदार वल्लभभाई पटेल. पुढचा प्रश्न. आझाद हिंद सेनेच्या महिला रेजिमेंटचे नेतृत्व कोणी केले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लक्ष्मी स्वामीनाथन. 363 प्रश्न. टिंबटिंब नंतर लगेचच जालियनवाला बाग हत्याकांड झाले. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, रॉलेट कायदा. 364 प्रश्न. आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य कोणते होते? आझाद हिंद सेनेचे ब्रीदवाक्य होते विश्वास, एकता, बलिदान. 365 प्रश्न. जस्टिस पार्टी या ब्रह्मोत्तर चळवळीचे रूपांतर टिंबटिंब या राजकीय पक्षात झाले. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, द्रविड मुनेत्र कळघम. 366 प्रश्न. चिपको चळवळ कशाशी संबंधित आहे? तर चिपको चळवळ ही वृक्षतोड याच्याशी संबंधित आहे. 367 प्रश्न. दांडी येथे मिठाचा सत्याग्रह कोणी केला? तर दांडी येथे मिठाचा सत्याग्रह केला होता महात्मा गांधी यांनी. 368 प्रश्न. आचार्य विनोबा भावे यांच्या पंचसूत्री योजनेचा मुख्य उद्देश कोणता? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, गावात रामराज्य प्रस्थापित करणे. 369 प्रश्न. शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, खेडा. 370 प्रश्न. गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी खालीलपैकी कोणावरील खटल्यास त्याचे वकीलपत्र घेतले होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, वासुदेव बळवंत फडके. 371 प्रश्न. गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील कोणते गाव निवडले होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, दांडी. 372 प्रश्न. उचललेस तू मीठ मुठभर साम्राज्याचा खचला पाया असे कोणत्या चळवळीचे वर्णन केले जाते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, सविनय कायदेभंग. 373 प्रश्न. जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख खालील पर्यायामधून निवडा.
बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एप्रिल 13 जनरल डायर. 374वा प्रश्न, अकोल्यामधील दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर या सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी. 375वा प्रश्न, होम रूल लीगची स्थापना कुठे केली? तर होम रूल लीगची स्थापना झाली होती अडियार येथे. 376वा प्रश्न, इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली? तर इंडियन इंडिपेंडन्स लीगची स्थापना केली होती रासबिहारी बोस यांनी. 377वा प्रश्न, बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होता? बारडोली सत्याग्रहाचा नेता होता सरदार वल्लभभाई पटेल. 378वा प्रश्न, मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक होते नवाब सलीमुल्ला. 379वा प्रश्न, काँग्रेस पक्षाची 1942च्या टिंबटिंब येथील बैठकीत महात्मा गांधी यांनी भारत सोडा ठराव मांडला. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी वर्धा. 380वा प्रश्न, 1857च्या उठावास स्वतंत्र युद्ध असे कोणी संबोधले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वी दा सावरकर. 381वा प्रश्न, खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली होती? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी गुरु राम सिंग. 382वा प्रश्न, आष्टी तालुक्यात ब्रिटिशांच्या गोळीबारात कोणत्या वर्षी 6 स्वातंत्र्य सेनानी शहीद झाले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 1942. 383वा प्रश्न, चले जाओ ठरावाचा मसुदा कोणी तयार केला? चले जाओ ठरावाचा मसुदा तयार केला होता जवाहरलाल नेहरू यांनी. 384वा प्रश्न, पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी भारत स्त्री महामंडळ. 385वा प्रश्न, कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? कोकणचे गांधी म्हणून अप्पासाहेब पटवर्धन यांना ओळखले जाते. 386वा प्रश्न, असहकार चळवळ टिंबटिंब साली सुरू झाली. असहकार चळवळ ही 1920 या वर्षी सुरू झाली होती. 387वा प्रश्न, टिंबटिंब यांना भारताचे पितामह असे म्हटले जाते. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे भारताचे पितामह दादाभाई नौरोजी यांना म्हटले जाते. 388वा प्रश्न, इसवी सन 1908 मधील टिळकांवरील खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र टिंबटिंब यांनी घेतले होते. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बॅरिस्टर मोहम्मद अली जिना. 389वा प्रश्न, चले जाओ चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जयप्रकाश नारायण. 390वा प्रश्न, लाल बाल पाल मधील लाल हे कोणत्या राज्याचे होते? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी पंजाब. 391वा प्रश्न, महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कुठून प्रारंभ केला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी साबरमती. 392वा प्रश्न, एनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? एनी बेझंट यांनी लोकमान्य टिळक यांच्या सोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली होती. 393वा प्रश्न, महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली? महात्मा गांधी यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली होती दक्षिण आफ्रिका येथून. 394वा प्रश्न, पुणे करार टिंबटिंब या ब्रिटनच्या पंतप्रधानांचा काळात जाहीर झाला. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रॅमसे मॅकडॉनल्ड. 395वा प्रश्न, महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते कोण होते? महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते होते लोकमान्य टिळक. पुढचा प्रश्न, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते सेनापती बापट यांनी. 397वा प्रश्न, यंग बंगाल या चळवळीत खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती?
बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सर हेनरी विवियन. 398 प्रश्न. 1855 साली सिद्धू व कान्हू यांच्या नेतृत्वाखाली बिहार प्रांतातील टिंबटिंब या आदिवासी जमातीने ब्रिटिशांविरुद्ध लक्षणीय उठाव केला. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए संथाळ. 399 प्रश्न. सायमन कमिशनवर भारतीय जनतेने बहिष्कार घातला कारण टिंबटिंब. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी यात एकही भारतीय प्रतिनिधित्व नव्हता. आता शेवटचा प्रश्न. सविनय कायदेभंग चळवळीचा कालावधी टिंबटिंब आहे. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1930 ते 1934.